युद्धामुळे भारतातील सर्वसामान्यांच्या किचनमध्ये भाववाढीचा भडका उडण्याची शक्यता आहे। सामान्यांच्या जेवणाच्या ताटातील डाळी महागण्याची शक्यता वर्तवली जाते। एवढंच नाही तर खाद्यतेलाचे भाव आतापासूनच वाढायला सुरुवात झाली आहे। युद्धामुळे किचन बजेट कोलमडण्याची भीती। खाद्यतेल डाळींना भाव वाढीची फोडणी। खाद्यतेलाचे भाव वाढण्याची शक्यता। इराण इस्रायल युद्धाला 5 दिवस झालेले असतानाच युद्धाची झळ आता थेट किचनला बसण्याची चिन्ह दिसू लागली आहे। भारत खाद्यतेल डाळी मोठ्या प्रमाणात आयात करतो। ही सगळी आयात समुद्रमार्गे होत असते। सध्या हरमुजच्या समुद्रधुनीत तणाव असल्यानं त्याचा खाद्यतेल आणि डाळींच्या आयातीवर परिणाम होण्याची भीती आहे। नुसत्या युद्धाच्या भीतीनंच सध्या तेलाचे भाव वाढल्याची माहिती समोर आली आहे। खुल्या बाजारात सगळ्या प्रकारच्या खाद्यतेलांच्या भावांमध्ये प्रति लिटर 10 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे। भारत खाद्यतेल आयात करताना इंडोनेशिया, रशिया या देशांकडून आयात करतो। खाद्यतेलाच्या आयातीमध्ये संभाव्य तूट निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून तेलाचे भाव वाढल्याचं सांगण्यात येत आहे। किचनमधील काही जिन्नसांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। हरभरा, मूग, मटकी, तूर, उडीद, वाटाणा, मसूर, चवळी, खाद्यतेल आणि सोयाबीन। युद्धामुळे आपल्याला कमीत कमी 10 ते 12 आयटमवर इफेक्ट पडणार आहे। पेट्रोल आहे, डिझेल आहे, तसंच ड्रायफ्रूट्स आहे, खाद्यतेल आहे। हा आपल्याकडे आज भरपूर स्टॉक आहे, पण लोक पॅनिक होऊन जास्त शॉर्टेज करतील असं आम्हाला एक आहे। तरी ग्राहकांना ही विनंती आहे, माल आहे पण शॉर्टेजमुळे रेट वाढण्याची खूप शक्यता आहे। युद्धासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची वाढलेली किंमत हा पण चिंतेचा विषय आहे। डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यानं भारतीयांसाठी आयात केलेल्या जीवनावश्यक वस्तू आणखी महागतात। पल्सेस आहे किंवा ज्या तुरी आहेत ज्या इम्पोर्ट होतात, ज्या बर्माहून येतात, 920 रुपये प्रति टनचा त्याचा रेट होता। आता प्रकार असा आहे की आज 920 रुपये जरी रेट आज कायम राहिला, परंतु डॉलरचे रेट वाढल्या कारणाने त्या तुरीचे दर वाढत आहेत आणि त्यानुसार इथे डाळीमध्ये, पल्सेसमध्ये थोडी वाढ असण्याची शक्यता नाकारता येणार नाही। ग्राहकांच्या मनातली भीती हाच व्यापाऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे। तुटवडा निर्माण होईल या भीतीनं बाजारात खरेदीचं प्रमाण वाढल्यास खाद्यतेल आणि डाळींचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, पण लोकांनी घाबरून जाऊ नये असं व्यापारी सांगतात। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।